हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहीभाताचा एक अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत की ज्यामुळे पितृदोष, इडापिडा, पितृपिडा जी काही असेल इडापिडा आपल्या पाठीमागे तर ती नष्ट होण्यास सुरुवात होईल आणि त्याचे परिणाम, त्याचे फरक तुम्हाला लगेच दिसण्यास सुरुवात होईल. 14 ऑक्टोबर रोजी पितृपक्षातला शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या आणि या दिवशी शनिवार आलेला असून शनिवारी शनी अमावस्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप महत्त्वाची आपण मानली जातो. अमावस्याला आपण पितरांसाठीचे जे उपाय करतो ते अत्यंत प्रभावी असते. ते उपाय केल्यामुळं आपल्याला नक्कीच आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये फरक पडतो. पाठीमागे सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अनेक असे उपाय, अनेक असे सोपे तोडगे सांगितलेले आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या पितृदोषांपासून सुटका करून घेऊ शकता. तर असाच आजचा एक उपाय असणार आहे. आपल्याला झोपण्यापूर्वी एक दहीभाताचा साधा सोपा उपाय 14 ऑक्टोबर म्हणजे शनिवारी सर्वपित्री अमावस्याला रात्री करायचा आहे. तो उपाय अत्यंत सोपा आहे, कुणीही करू शकतो, जास्त काही वेळ लागत नाही आणि त्याचे परिणाम तुम्हाला लगेचच फरक दिसण्यास चालू होईल. तर इडापिडा, पितृपिडा, पितृदोष म्हणजे काय? जर का एखाद्या घरामध्ये काहीही कारण नसताना सतत भांडणं होत असतील, घरातल्या सदस्यांमध्ये मतभेद होत असतील, लहान मुलं सतत किरकिर करत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा आलेला पैसा या ना त्या कारणामुळं घरातून निघून जात असेल, घरातल्या व्यक्तींमध्ये भांडणं नेमकी अमावस्या पौर्णिमेलाच होत असतील किंवा उद्योगधंद्यामध्ये यश न येणं, नोकरीमध्ये यश न येणं, घरामधल्या मुलांची लग्न न जमणं, त्यामध्ये अडथळे येणं, अशा अनेक प्रकारांना पितृदोष आपण म्हणू शकतो. पितृदोषामुळे इत्यादी समस्या ह्या आपल्याला उद्भवतात. त्याच पद्धतीनं जर का घरामध्ये पितृदोष असेल तर तुम्ही कितीही काहीही केलं तरी आपल्याला कुठल्याच गोष्टींमध्ये यश येत नाही आणि माणूस शेवटी हताश होतो. त्यासाठी आपली पितृ हे प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे. पितृपक्षाबाबतीतले बरेचसे व्हिडिओ मी ह्या पितृपक्षात पोस्ट केले आहेत की पितरांना आपण प्रसन्न करणं किती महत्त्वाचं आहे, पितृ आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, त्यांना आपण साध्या सोप्या उपायांनी त्यांची आपण प्रसन्न घेऊन करू शकतो किंवा पितृदोष हे आपले नाहीसे करू शकतो. पितृदोष हा प्रत्येकालाच असतो. आता पितृदोष म्हणजे नेमकं काय किंवा पितृपिडा म्हणजे एखादी घरातली व्यक्ती, अल्पवयीन व्यक्ती जर का अचानक मृत झाली किंवा ॲक्सिडेंटमध्ये किंवा अचानक घातपातात जर का एक्सपायर झाली, वारली, तर तिच्या बऱ्याचशा अपेक्षा, तिचे बरेचसे जे इच्छा असतात त्या अपूर्ण राहतात आणि त्या पुढच्या पिढीला, या घरातल्या लोकांना ते त्रास देतात. त्यामुळं त्यांचं जर का व्यवस्थित सगळं केलं नाही, मरणोत्तर जे आपण क्रिया करतो 10वा 13वा वर्षश्राद्ध किंवा भरणे श्राद्ध हे जर का काही झालं नसेल तर त्याचा घरामध्ये त्रास होण्यास सुरुवात होते. ह्यालाच पितृपिडा किंवा इडापिडा किंवा पितृदोष म्हणतात. त्याच पद्धतीनं आपलं चांगलं झालेलं कुणाला बघवत नाही, त्यामुळे लोक हे आपल्यावर जळत असतात. त्यांची निगेटिव्ह एनर्जी ही आपल्यापर्यंत पोचते आणि त्यामुळं घरामध्ये अशांतता राहते किंवा विश्वास ठेवा अगर न ठेवा बरेचसे तांत्रिक उपाय करून लोक एक दुसऱ्यांना त्रास देतात. काहींचा याच्यावर विश्वास असेल तर काहींचा नसेल, तर ह्या सगळ्या समस्यांवर आपण एकच प्रभावी उपाय करणार आहोत, तो म्हणजे दहीभाताचा. तर तो आता मी तुम्हाला सांगते. जर का तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्यास आवडत असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्की सांगा की तुम्हाला किती फरक पडण्यास सुरुवात झालेली आहे हे उपाय करून. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला शनिवारी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी रात्री अर्थात संध्याकाळच्या वेळेस 2 ते 3 चमचे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ धुवायचा नाही आहे. साधारण अर्धी ते 1 वाटी भात 2-3 चमच्या तांदळाचा होतो, तर तो भात आपल्याला वेगळा शिजवायचा आहे. हा भात इतर जेवणाबरोबर कोणीही सदस्यांनी घ्यायचा नाही आहे. हा भात उपायासाठी वेगळा शिजवायचा आहे. मीठ यामध्ये टाकायचं नाही आहे. भात शिजवून घेतल्यानंतर तो भात एखाद्या केळीच्या पानावर, एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा कागदावर घ्या. शक्यतो आपण ताटामध्ये हा भात घेऊ नका, कारण हा भात आपण पितरांसाठी ठेवणार आहोत आणि उपाय करून आपल्याला हा भात दुसऱ्या दिवशी टाकून द्यायचा आहे. त्यासाठी आपण कागद घ्या किंवा रद्दी घ्या किंवा एखादं प्लास्टिकची पिशवी घेतली तरी चालेल. तर यावर दही भात ठेवायचं आहे. थोडंसं दही आपण या भातावर घालायचं आणि त्याच्यावर काळे तीळ घालायचे आहेत. काळे तीळ घातल्यानंतर
आपण हा भात जिथं आपल्या घरातलं सांडपाणी जातं तिथं, किंवा जिथं तुम्ही भांडी घासता तिथं, किंवा बाथरूममध्ये तुम्ही हा भात ठेवू शकता. बाथरूम वापरण्याअगोदर बाथरूम तुम्ही स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे. बाथरूम जर का तुम्हाला रात्री वापरण्यास लागत असेल तर हा दही भात तुम्ही बाथरूमच्या खिडकीवर ठेवू शकता, किंवा तुमच्या घराचं सांडपाणी जिथं जातं तिथं हा भात ठेवू शकता. हा भात ठेवण्यापूर्वी दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा समजली जाते. पितरांचं स्मरण आपण यावेळेस करायचं आहे. आणि पितरांना आपण काही त्यांची माफी असेल तर माफी आपण मागायची आहे. तर रात्रभर आपल्याला हा भात तिथंच ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण हा भात सकाळी सगळ्यात अगोदर उचलून घ्यायचा आहे आणि तो कोणत्याही उकिरड्यावर किंवा एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे, जेणेकरून कुठलाही प्राणी पक्षी हा भात खाईल. तर यामुळं तुम्हाला भरपूर फरक पडण्यास सुरुवात होते. बघा, आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी कशी येते. आपण कुठं बाहेर गेलो, जिथं आपण जाण्यास नको तिथं त्या जागी आपण जातो. बऱ्याचशा जागा आपल्याला माहीत नसतात, त्या जागा खराब असतात. तिथं गेल्यानंतर आपल्याला कोणी भेटलं, आपल्याला कोणी किंवा गाठ पडलं, किंवा आपण फोनवर बोलतो, चला भेटूया, चला तर मग या घरी, चला मग माझ्याबरोबर, चला येतो, किंवा या चला. तर अशा गोष्टी निगेटिव्ह एनर्जीला वाटतं आपण त्यांच्यासाठी उच्चारलेल्या आहेत. तर त्या निगेटिव्ह एनर्जी जर का एकदा घरात आल्या तर घरातून त्या काढता पाय घेत नाहीत. त्यासाठी अत्यंत हा सोपा उपाय तुम्ही करा. रात्री दही भात सांडपाण्याच्या जागेवर किंवा बाथरूममध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी हा भात तुम्ही उकिरड्यावर टाका. यामुळे तुमचे पितृदोष नष्ट होण्यास सुरुवात होईल. जर का तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.